नमस्कार रामराम मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तुम्हाला पण असा माझ्यासारखा नारळी भात बनवायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी जशी रेसिपी सांगितली आहे तशी तुम्ही नक्की फॉलो करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले आपल्याला गॅस पेटवून घ्यायचा आहे. त्यानंतर यावर ठेवायचे आहे एक कढई आणि ती कढई गरम झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 2 चमचे तूप. तर बघू शकता तुम्ही कढई तापली आहे आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे 2 चमचे साजूक तूप. तर बघू शकता तुम्ही मी याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकलेलं आहे आणि आता हे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे ओला नारळ. ओला नारळ आपल्याला खाऊन घ्यायचा आहे आणि त्या नारळाचा चव आपल्याला ह्या रेसिपीमध्ये यूज करायचा आहे. तर बघू शकता तुम्ही मी 1 वाटी हा नारळाचा चव घेतलेला आहे आणि तो तुपामध्ये चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत यातून सुगंध येत नाही तोपर्यंत आपल्याला हा ओला नारळ परतून घ्यायचा आहे. आपण नारळी भात करत आहोत त्याच्यामुळे इतर गोष्टींच्या तुलनेने आपल्याला नारळ जास्त टाकायचा आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि इथे मी अजून 1 चमचा साजूक तूप टाकलेला आहे. मला थोडं तूप कमी वाटलं त्यामुळे मी आणखी 1 चमचा साजूक तूप टाकलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला परत हे चांगलं परतून घ्यायचं आहे. नारळ चांगला परतला गेला तरच हा आपला नारळी भात चांगला होणार आहे. त्याच्यामुळे कुठलीही घाई न करता आपल्याला चांगल्या प्रकारे हे नारळ आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आता साधारण 2-3 मिनिटं मी हे चांगलं परतून घेतलेलं आहे. आता नारळाचा थोडा सुगंध येत आहे. असा सुगंध यायला सुरुवात झाली की लगेच आपल्याला यामध्ये गूळ टाकायचा आहे. मी इथे 1 मोठी वाटी गूळ घेतलेला आहे आणि तो आता यामध्ये टाकून आपल्याला हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. गूळ हा चांगला वितळवून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही मी चमच्याने गुळाच्या सगळ्या गाठी इथे मोडून घेत आहे. गूळ आणि खोबरं एकत्र मी मिक्स करत आहे. हे सारण जे आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून आपल्या भाताला चांगली चव येईल. तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे मिक्स करत राहायचं आहे आणि कंटिन्यू ते मिक्स करतच राहावं लागतं, नाही तर मग ते भांड्याला चिकटून जातं. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा हे मिश्रण जे आहे ते चांगल्या प्रकारे तुम्ही नेहमी मिक्स करत राहा. आणि बघू शकता तुम्ही कोणत्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं असतं म्हणून मी इथे चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि परत आता हे गूळ मी मिक्स करत आहे. तर तुम्ही बघू शकता गूळ हा आता विरघळत चाललेला आहे आणि चांगला मेल्ट झालेला आहे. आपल्याला याचा पाक बनवायचा नाही आहे पण तो गूळ पूर्ण मिक्स झाला पाहिजे खोबऱ्यामध्ये आणि सगळ्या गाठी ज्या आहेत गुळाच्या त्या मोडल्या गेल्या पाहिजे. तर यासाठी थोडा वेळ लागतो पण आपल्याला ती गोष्ट केल्याशिवाय पुढची प्रोसिजर करता येत नाही. तर तुम्ही बघू शकता ह्या स्टेजला आता मी याच्यामध्ये 4 इलायची टाकलेले आहेत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडी जायफळ पूडसुद्धा टाकू शकता. तर बघू शकता अजून आपला गूळ हा पूर्णपणे मेल्ट झालेला नाही आहे. याला अजून थोडा वेळ लागणार आहे. तर असंच आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे जोपर्यंत गूळ हा पूर्ण मेल्ट होत नाही तोपर्यंत. तर बघू शकता
हा गूळ आता बऱ्यापैकी मेल्ट होत आलेला आहे. थोड्याच वेळात आता आपण ही स्टेजला थांबणार आहोत आणि त्यानंतर पुढची स्टेज करणार आहोत. तर बघू शकता आता यामध्ये मी शिजवलेला भात जो आहे तो टाकलेला आहे. आणि आता आपल्याला परत हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या स्टेजला आपल्याला थोडी घाई करावी लागते आणि हे सगळं मिश्रण पटापट मिक्स करावं लागतं, नाहीतर मग आपल्याला तो भात जो आहे तो व्यवस्थित होत नाही. तर तुम्ही सुद्धा हे मिश्रण एकत्र करताना घाई करा आणि पटापट हे सगळं मिक्स करा. आणि हे सगळं मिक्स करताना जर गुळाचे काही खडे राहिले असतील तर ते सुद्धा ह्या स्टेजलाच तुम्ही मोडू शकता. तर तुम्ही हे लक्षात ठेवा आणि अशाच प्रकारे हे सगळं मिश्रण एकत्रित मिक्स करा. आणि हे सगळं मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्या नंतर एक वाफ घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही आता हे सगळं मिक्स झालेलं आहे. आणि हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवून एक साधारण 5 ते 6 मिनिटाची वाफ काढायची आहे. तर बघू शकता तुम्ही हा भात आपला थोड्याच वेळात तयार होणार आहे. आणि एकदा मी मिक्स करून घेतो आहे, कारण परत याला गुळामुळे थोडंसं पाणी सुटतं. तर आपल्याला हे 1-2 वेळा असं मिक्स करून घ्यावं लागतं. आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आणि झाकण ठेवल्यानंतर साधारण 5 ते 6 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. ही वाफ काढल्यानंतर आपल्याला 1-2 मिनटं तो भात तसाच ठेवायचा आहे आणि मग आपण हा भात खाण्यासाठी घेऊ शकतो. तर अशी ही साधी आणि सोपी रेसिपी होती. तुम्हाला पण नारळी भात करायचा असेल तर तुम्ही ही रेसिपी फॉलो करू शकता आणि मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून अशा प्रकारे नारळी भात करू शकता.